नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. विजय तेंडुलकरांची क्लासिक नाट्यकृती म्हणजे अर्थातच सखाराम बाइंडर. त्या सखाराम बाइंडरला तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरला पु ल देशपांडेंनी त्यांच्या स्टाईलने दिलेली दाद म्हणजेच भगवान श्री सखाराम बाइंडर. आणि या दोघांना रंगमंची आविष्कारानं जी दाद दिली आणि मानवंदना दिली आहे ती अर्थातच तुम्ही सगळ्यांनी तुमच्या टीमचं खूप स्वागत. मॅड सखारामचं खूप स्वागत. सोनालीताई, मला एक गोष्ट सांगा की खरं तर हा मंगेशलाही प्रश्न असू शकतो की सखाराम बाइंडरला भगवान श्री सखाराम बाइंडर केलं पुलंनी, तुम्ही मॅड का केलं त्याला? आमच्या मॅड दिग्दर्शकांनी केलेलं आहे त्यामुळे त्यालाच उत्तर देऊ दे. एकतर जाहिरातीमध्ये एवढं मोठं नाव कसं द्यायचं पेपरच्या? क्या बात आहे, भगवान श्री ग्रेट उत्तर आतापर्यंत. आमच्या समोर ते प्रश्न असतात ना आर्थिक, सगळे प्रायोगिक नाटकवाल्यांच्या, तर ते एवढं मोठं नाव आणि आताच्या काळाला ते साजेचं नाही, म्हणून आताच्या काळाला साजेचं मस्त छान छोटं सुटसुटीत मॅड सखाराम म्हणून मॅड सखाराम. प्रायोगिक जी नाटक करतात त्यांची खरंच काय कुचंबना होते. किती भारी उदाहरण आहे की आम्हाला नाव पण आमच्या मर्जीने मोठं देता येत नाहीये. हरकत नाही, पण किती खरं बोलणारा दिग्दर्शक आहे बघा आमचा. खरंच खूप खरं बोललंय आणि हे खूप भारी आहे आणि सुरुवातच खूप भारी झाली आहे. हा मॅडपणा तुमच्या पूर्ण टीमचा त्या नाटकात उतरलेलाच आहे, त्याचा रिस्पॉन्सही खूप सुंदर मिळतोय. आणि सोनालीताई, तुम्ही मागे आहात या नाटकाच्या. नाव छोटं असलं तरी एक मोठी कामगिरी तुम्ही करताय. सो त्याबद्दल सांगा ना, का वाटलं तुम्हाला या मॅडच्या मागे, मॅड सखाराम बाइंडरच्या मागे उभं राहावं? मला असं वाटतं की माझं भाग्य आहे, माझं नाव लागलं. पण येणारा प्रत्येक प्रेक्षक नाटक बघून झाल्यावर याच भावनेने घरी जातो की माझं काहीतरी देणं आहे या नाटकाला. कारण नाटक ज्या पद्धतीनं आपल्याला एक रंगमंची आविष्काराचा आनंद देतं आणि माणूस म्हणून आपल्याला जगण्याला प्रोत्साहन मिळतं, चेतना मिळते, त्यामुळे प्रत्येकाचीच ही इच्छा असते की याचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत किंवा परत कधी प्रयोग आहे. आमचा प्रत्येक प्रेक्षक आम्हाला विचारून जातो की पुढचा प्रयोग कुठे आहे, ठाण्याला कधी आहे, पुण्याला कधी आहे. आत्ता मला कुणीतरी विचारलं पनवेल साईडला कधी आहे, आणि आमच्याकडे तयार उत्तर असतं की तुम्ही सांगा, आम्ही येतो. कारण नाटकाला जास्त जागा लागत नाही आम्हाला, फक्त आम्हाला प्रेक्षक जास्त लागतात. ते आम्ही शोधत असतो. आणि मला आनंद याचा झाला की एक कधी कधी असं होतं बघ की आपल्या हातात आयतं घबाड मिळतं, तसं मॅड सखारामच्या बाबतीत माझं झालंय की नाटकाच्या निर्मितीमध्ये मला काहीच धडपड करावी लागली नाही. नाटक तयार होतं. म्हणजे मी तर प्रयोगच पाहिला तोपर्यंत मी म्हणजे या टीमच्या मी लक्षातही नसेन किंवा मला माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल की हे प्रयोग चालू आहेत. पण मंगेशनी आग्रहानं बोलवलं होतं आणि जेव्हा आपल्याला निमंत्रण येतं ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण आन्सरेबल होत यार. आपल्याला एक निमंत्रण आलंय, प्रायोगिक नाटकाचं निमंत्रण आलंय आणि ते आपण पाहायला पाहिजे. म्हणजे जी उत्तरं येतात त्या उत्तरांमध्ये पण माणसांनी इतकी खरी कारणं दिलेली असतात की सॉरी शूटिंग आहे, आज यायचं आहे, पण खरं म्हणजे त्यांचे स्वतःचे अपरिहार्य कारणं असतात. पण तरीही मला प्रयोग बघायला मिळाला आणि मला सुनीलनी, मंगेशनी, आमच्या संपूर्ण कलाकारांच्या टीमनी ह्या संचात सामावून घेतलं, याचा मला अभिमान आहे. कारण हे नाटक कालातीत आहे आणि त्याचे कितीही प्रयोग झाले, म्हणजे आज 40 वर्षांनी आम्ही प्रयोग करतोय तर ते आपल्याला रिलेव्हन्स वाटतो. हो. त्यामुळे आमचे प्रयोग किती काळ चालतील याला मर्यादाच नाही आहे. त्यामुळे मी मॅड नसले तरी कूल आहे. त्यामुळे काय बात आहे. खरंच म्हणजे इतकं रिलेव्हंट, म्हणजे कालातीत आणि क्लासिक अभिजात आपण फक्त म्हणतो, पण त्याचा खरा अर्थ अशा कलाकृती पाहिल्यानंतर आपल्याला उमगतो. तुझ्याकडे परत एकदा येतोय की मॅड सखाराम श्री सखाराम बाइंडर पण होऊ शकलं असतं, आणखी छोटं, पण तुला मॅड करावं असं वाटलं याचं आणखी कारण असू शकतं. कारण ती जी कलाकृती आहे त्यातला जो मॅडनेस आहे तो कुठेतरी चॅलेंज केला असं. आणि त्याच्याही आधी हा ऐवज सापडला कुठे? कारण इतकी वर्ष झालं पु ल देशपांडेंनी ते लिहून ठेवलंय आणि ते कुठेच कुणालाच करावंसं वाटलं नाही. तुला कुठे सापडलं?
मला पुस्तकातच सापडलं. मी आम्ही लटिकेनं बोलू नावाचं पुलंचंच नाटक शोधत होतो आणि ते शोधत असताना मला मॅजेस्टिकमध्ये एक पुस्तक सापडलं. त्याच्यात 3 नाटकं होती, त्यात हेही होतं. त्याच्या पहिल्या पानावर काही लिहिलेलं नव्हतं, कोणी कधी केलंय, पहिला प्रयोग झाला वगैरे. आणि मी ते वाचलं आणि मी वाचल्यानंतर खूप वेळा झालं. म्हटलं हे काय भन्नाट आहे हे सगळं, आणि म्हटलं आपण हे करायचं, हे रंगमंचावर आणायचं, कारण हे भारी नव्हतं, कारण त्याचा रंगमंच आविष्कार झाला नव्हता. हो बरोबर. आणि करायचं ठरवलं आणि ते जे सगळं पुलंनी लिहून ठेवलंय ते, त्यातला जो विनोद आहे तो एकाच वेळी आपल्याला हसवणारा आणि एकाच वेळी विचार करायला लावणारा, एकाच वेळी आपल्याला काय म्हणतो त्याला खळखळून हसायला लावणारा आणि त्याचवेळी अंतर्मुख करायला लावणारा असा विनोद आहे तो. तर त्याच्यात मॅडनेस आहेच, प्रश्नच नाही. तो मॅडनेस पुलंचा आहे, म्हणून मला असं वाटलं की ते दोन्ही अर्थाने मॅड सखाराम, जर आपण सखारामला हा मॅड कसा आहे ते बघायला या असं म्हणालो तर लोक येतील कदाचित, आणि कॅची पण लागतं ना नाव आपल्याला, म्हणून मॅड सखाराम. अच्छा, पण खरं तर सोनालींनी काम केलेलंच आहे, पण इतकं अजरामर नाटक इतक्या दिग्गजांनी त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. तुझ्या पुढचा प्रश्न हा नक्कीच असेल की पुलंची लेखणी आहे, मॅड सखाराम आहे, पुढची स्टारकास्ट, लोकांसमोर जे घेऊन, ज्यांच्या थ्रू तू हे घेऊन येणार आहेस ते पण तितकेच तगडे असले पाहिजेत. काय, कसा विचार केला असा तिघांचा तू? सगळ्यात आधी तर सुनीलचं कास्टिंग माझ्या डोक्यात पक्कं होतं, कारण त्याचं फिजिकल अपिअरन्स आणि हे कॅरेक्टर, म्हणजे त्याचा जो कॉन्ट्रास्ट मला हवा होता तो त्याच्यामध्ये होता. तो मित्र कैक वर्षांपासूनचा आम्ही एकत्र काम करायचं ठरवलंच होतं, त्यामुळे त्याचं कास्टिंग झालं होतं. मित्र सगळ्यात पहिल्यांदा सखाराम बाइंडर दिसला. सॉरी, किरणचं आणि अलकाचं कास्टिंग, किरणचं तर किरण माझ्यासोबत डबिंग करते आणि किरण उत्तम अभिनेत्री आहे. तर आणि हे सगळेच जेव्हा ऍक्टिंगचं काम नसतं तेव्हा माझ्यासोबत डबिंग करतात आणि उत्तम अभिनेते आहेत. तर हे मला माहीत आहे. किरण तर माझ्याबरोबर आता जवळजवळ हे 3रं की 4थं नाटक आहे किरणचं. 2016 पासून ती माझ्यासोबत काम करते. सो तिची स्ट्रेंथ मला माहीत होती लक्ष्मीसाठी. आणि अलका आधीच्या मुलीनं नाटक सोडल्यानंतर, म्हणजे ज्या नाटकाच्या मी 2 महिने तालीम केल्या त्या नाटकाची तिने 10 दिवसात तालीम केली आणि 10 दिवसात ती उभी राहिली. गेल्या 12 जूनला ती पहिल्यांदा स्टेजवर उभी राहिली, 2 जूनला तिची तालीम सुरू झाली गेल्या वर्षी. सो अशा प्रकारे अलकाचं कास्टिंग झालं. आणि किरणचं तर माझ्या डोक्यात, म्हणजे मी विचार करत होतो की कोण कोण, आणि आता कसं असतं की कधी कधी आपल्या काखेत कळसं आणि गावाला वळसं तसं असतं. आणि पटकन मी तिला फोन केला, ती म्हणाली मी काहीतरी डबिंगचं स्क्रिप्ट ट्रान्सलेशन करतो. म्हटलं पहिलं लॅपटॉप बंद कर आणि इकडे एक महत्वाचा रोल तुझी वाट बघतोय. तर तिला काहीच माहिती नव्हतं, कोण लक्ष्मी, काय सखाराम बाइंडर, कोण विजय तेंडुलकर, काय आपण काय करतो, आपल्याला कशाला बोलू, काहीच तिच्या गावी पण नव्हतं. अशी सगळी. आणि दुसरे जे दोघे आहेत, दाऊदचा रोल करणारा विशाल मोरे, हो तोही उत्तम दिग्दर्शक आहे, असिस्टंट डायरेक्टर म्हणून खूप जाहिराती केल्या आहेत, तो पण रुईयाचा आहे. श्रेयस वैद्य आता त्याची सिरियल सुरू आहे, तोही उत्तम अभिनेता आहे. ते दोघे पण माझ्याबरोबर डबिंग करतात. तर मी असं शक्यतो असा विचार केला की जे आपल्याला वेळ देतील, 2 महिने कोणाला वेळ लागला आपले कामधंदे सोडून तालीम करायला, तर हे लोक मला वेळ देतील आणि अधिक ते त्या रोलला सुटेबल आहेत आणि ते ताकदीचे नट आहेत, म्हणून ते या नाटकात आहेत. वा, आणि ते चपखल बसलेत हे सोनालीताई जास्त चांगलं सांगू शकतात, प्रेक्षक म्हणून आणि निर्माती म्हणून. नक्कीच. पण खरंच अरे, आम्ही म्हणजे मध्ये या आमच्या स्त्री पात्रांकडे वळण्यापूर्वी मी तुला सांगते की मंगेशनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला की नाटकासाठी आत्ता इतके ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, कलाकार म्हणून किंवा टेक्निशियन्स म्हणून, की आपल्याकडे फक्त काम करायला वेळ आहे. म्हणजे फीडबॅक ऐकायला सुद्धा वेळ नाहीये, मिळतच नाहीत. म्हणजे सिनेमात जर 5 दिवसाचं पात्र असेल तर माणसं नाही म्हणतात, त्यांच्याकडे एवढे ऑप्शन्स आहेत काम करायला. बरोबर. अशा परिस्थितीत एका नाटकाला आपण वाहून घेणं, म्हणजे खऱ्या खऱ्या अर्थाने एखादं नाटक घडत असतं तेव्हा आपलं वर्कशॉप होत असतं. आपण त्या नाटकाच्या मूडमध्ये येत असतो, आपली वाणी, देहबोली या सगळ्यावर काम करत असतो आपला दिग्दर्शक. त्यासाठी वेळ देण्याचीच इच्छा नसते. त्यामुळे मला सुनीलचं किंवा माझ्या सर्व कलाकारांचं कौतुक हे वाटतं की प्रयोग हा वाक्यपाठ केली आणि केला इतका सोपा नाही आहे. त्याचा गर्भित अर्थ आणि आशय समजून घेऊन ओरिजिनल पात्र जी होती सखाराम बाइंडरमधली, ती कोण आहेत, म्हणजे मध्ये एकदा मंगेश फार छान म्हणाला की ती जी चंपा आहे ती लक्ष्मी, तो सखाराम बाइंडर.
हा सुप्तावस्थेत आहे ह्यांच्यात, पण आत्ता ते सादर करताना फारच शालीन होऊन सगळं सादर करतायत. त्यामुळे त्यांना त्या पात्रांचं मूळ माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा गृहपाठ तगडा झाला आणि यासाठी त्यांना विशेष शाब्बासकी. म्हणजे त्यांना पटापटा प्रयोग करायला मिळतही नाहीत, कारण आमचं नाटक त्या अर्थाने प्रायोगिक आहे. तर आम्हाला तारखासुद्धा जरा बेताबेतानी मिळत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला प्रयोगाच्या आधी आमची एक रिव्हिजनची प्रॅक्टिस असते, चक्री होते. त्या सगळ्यासाठी वेळ काढणं, नाटकावर खरंच प्रेम करून सादर करणं प्रत्येक वेळेला त्याच उत्साहानं आणि त्याच इंटेन्सिटीनं, हे खूप अवघड आहे ह्या नाटकाच्या बाबतीत. हो ना, म्हणून त्याला प्रयोग म्हणतात. आणि हे स्कूलिंग आहे. किरण, तो लॅपटॉप बंद केलास आणि इकडे तो नाटकाचा पडदा उघडला आणि आज सोनालीताई तुमच्या सगळ्यांच्याच कामाचं कौतुक करत आहेत. काय सांगशील, तुझा काय भावना आहेत आज? आज खरं तर इथे आम्हाला मुलाखत द्यायची संधी मिळाली आहे, त्यातच आम्ही खूप समाधानी आहोत. कारण प्रायोगिक नाटकाला एवढं नाही मिळत कधी, आणि आज सोनालीताई आमच्या मागे उभी आहे म्हणून आम्ही, आमच्या पाठीशी उभी आहे म्हणून आज आम्ही एवढे प्रयोग करू शकतो. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ताई तर आम्हाला सपोर्ट करतेच, पण ती जेव्हा केव्हा प्रयोगाला येते तेव्हा ती आवर्जून आम्हाला सांगते की आम्ही काय चेंजेस केले पाहिजेत किंवा आम्ही कशा पद्धतीने प्रयोग करतोय. आमचे डिरेक्टर त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्यावर, खूप घासून पुसून घेतलं आम्हाला. आणि 2 महिन्याची तालीम म्हणतायत, ते सुद्धा आमचं नाटक आठवड्याभरात उभं राहिलंय, पण जी भाषा आहे त्यावर काम करायलाच आमचा 1.5 महिना गेला. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी दॅट आय एम अ पार्ट ऑफ दिस प्ले. आणि एवढ्या छान लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, त्यात मी खूप लकी समजते स्वतःला. वा. अलका, तू पाहिलं होतंस नाटक हे, किंवा ऐकलं होतंस, वाचलं होतंस? म्हणजे अर्थात सखाराम बाइंडर पाहिलं असशील किंवा ऐकलं असशील, वाचलं असशील? नाही. हो, अगदीच. फक्त आमचं तेवढं चांगलं म्हणजे आम्ही तेवढे भाग्यवान ठरलो नाही की आम्ही लालन सारंग, सुलभा देशपांडे आणि निळू फुलेंना लाईव्ह बघू शकू, किंवा ताईला आम्हाला लाईव्ह, त्या म्हणजे आम्ही दुर्दैव आमचं समजायचं की आम्हाला लाईव्ह बघता आलं नाही. पण ते यूट्यूबवर असल्या कारणाने, ताईचं किंवा सयाजी सर आणि चिन्मय सुमितचं असल्यामुळे आम्हाला ते बघण्याचं भाग्य तरी मिळालं निदान. तर त्याच्यातून आम्हाला काही शिकता येतं आहे का, काही मिळतं आहे का, त्यातून आम्हाला जे मिळालं, मग ते हातात स्क्रिप्ट आल्यानंतर मग चंपाचे काही वाक्य होते त्यातले की चांगलीशी दिसली की आधी मारायचा धक्का, आना अंगाशी आलं की कस काय अक्का, असं वाक्य वाचल्यानंतर अरे हे भारी आहे, हे करायला पाहिजे. आणि मंगेशजींनी आमच्यावर इतकी प्रचंड मेहनत घेतली की त्याचं नुसतं कौतुक करून चालणार नाही आहे. आमचे निर्माते 2 आहेत, सुनील सर आणि सुरेश सर, आणि त्यात सोनाली ताईचा इतका मोठा हात आहे. म्हणजे मला खरं तर ती जेव्हा मला खरंच भरून येतं, कारण ती जेव्हा इंटरव्ह्यूज देते, जेव्हा ती नाटकाबद्दल बोलते ना, असं वाटतं तिला ऐकत राहावं. तिने काल एक गोष्ट सांगितली की तिच्या घरी काहीतरी फर्निचर्स आहेत जुने, आणि ती म्हणाली की मी ते अजूनही सांभाळून ठेवले आहेत का, आता ते कधीतरी कुठल्या तरी नाटकाला लागतील, एवढे जुने. मग ह्याच्यासाठी नाटक वेडा माणूस हवा, आणि आमच्यासारख्या कलाकारांना हे फार शिकण्यासारखं आहे. सो आय एम ब्लेस्ड की मला ह्या सगळ्यांसोबत बसण्याचं भाग्य मिळालं. आणि थँक्यू की ABP माझा आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत की आमच्यापर्यंत हा माईक पोहोचला आणि आम्हाला बोलता आलं. थँक्यू. सुनील सर, अर्थात जसं मंगेश सरांनी सांगितलं, सोनालीताईंनी सांगितलं, सो तुमचा काय अनुभव आहे नाटकाबद्दलचा? आणि एवढी मोठी व्यक्तिरेखा की आता तिने खूप नावं घेतली आणि त्या परंपरेत एक नाव जोडलं जाणार आहे वेगळ्या पद्धतीनं. मॅड सखाराम जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी थोडासा घाबरूनच ते करण्याचा प्रयत्न केला. मंगेशनी मला साथ दिली आणि आम्ही प्रयोग करत होतो. मुळात आता मी पहिल्यांदा ह्या नाटकाबद्दल 50 वर्ष का नाही आलं ह्याबद्दल मला सांगायचं आहे की ज्या संस्कृती रक्षकांनी सखाराम बाइंडरवरती आक्षेप घेतला किंवा काय, त्यांचं प्रमाण कदाचित ह्या जास्त असावं आणि सच्चे रंगकर्मी जे आहेत ते जरा कमी प्रमाणात असावेत, म्हणून त्याला वेळ लागला असं मला वाटतं. नाही ते इतक्या वर्षात ते का नाही, सगळ्यांनी वाचलं असेल की पुलंची कोणती अशी कलाकृती की जी वाचली नाही, वाचली असणार, त्यांनीही वाचली असणार, पण ती करण्याचं धाडस नाही केलं.
तर त्यामुळे त्यांचं प्रमाण जास्त होतं. ते आता आपण वाढूया, कमी करूया आणि आपलं प्रमाण वाढूया सच्च्या रंगकर्मींचं. त्यासाठी हे नाटक करणं गरजेचं आहे. हे नाटक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यातलं एक सामाजिक भान तर आहेच. ते नाटक बघितल्यानंतर जाणवतं प्रत्येक माणसाला एक माणूस म्हणून आपल्याला काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि जावं लागणार आहे, हेही त्यातनं आहे ह्या नाटकातून. आणि त्याचबरोबर मनोरंजनही आहे. म्हणजे पुलंनी लिहिताना त्यांची त्या शैलीने लिहिलं, त्यामुळे ते अप्रतिमच आहे हे लिखाण सगळं. हे नाटक माझ्याकडे मंगेशनी जेव्हा मला वाचून दाखवलं तेव्हा मला असं वाटलं की नाही, हे शिवधनुष्य आहे आणि ही एक जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी सहजासहजी आपण नाही घ्यायची. त्याला एक वेळ देऊन त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पण आपलं असायला हवं, तरच ही कलाकृती चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येईल असं मला वाटलं. आणि म्हणून मी पूर्णपणे त्या नाटकाला वाहून घेतलं 2 महिने आणि म्हणून आज रिझल्ट समोर आहे. निर्माता म्हणून आम्ही प्रयोग करण्याचे प्रयत्न करत होतो. कसे बसे आपले 25 प्रयोग तरी करूया इथपर्यंतच होतो. अगदी हा टप्पा होता. पण आज 50वा होतोय. त्याचं कारण फक्त आणि फक्त सोनाली कुलकर्णी आहेत. त्या पाठीशी उभ्या राहिल्यानंतर जी काय आमची घोडदौड सुरू झाली आहे ती फास्टच आहे. वा. पण तुम्हाला विचारायचं आहे की अनेक नाटकांची निमंत्रणं तुम्हाला आजपर्यंत आली असतील, अनेक नाटकं तुम्ही समोरच्या रांगेत बसून पाहिली असतील. या नाटकाने असं काय 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 वाटलं की नाही, आपण यांच्या मागे उभे राहिलंच पाहिजे, निर्माती म्हणून आपण यांना सपोर्ट केला पाहिजे? त्या दिवशी नेमकं काय घडलं हे मला ऐकायचं आहे. तो प्रयोग डेफिनेटली मॅजिकल होता. आपल्याला लक्षात राहणारा प्रयोग होता. आणि आत्ता सुनीलने फार महत्त्वाचं काहीतरी सांगितलं. या नाटकाचं वेगळेपण हे वाचनापासून सुरू होतं, मंगेशच्या वाचनापासून. की ती संहिता कोणीच लपवून ठेवली नव्हती. ती संहिता पुस्तकात छापली गेलेली आहे, जी उपलब्ध आहे. त्यांनी पुस्तकाच्या दुकानातच त्याला मिळाली ना ती संहिता. तर याच्याकडे दुर्लक्ष कसं काय झालं आपला म्हणजे आता आपण प्रत्येकजण काहीतरी सेन्सेशनल गोष्टी शोधतोय की माझं काम गाजू दे, यासाठी मी काय बरं वेगळं करू. अनेक सिनेमे असे आले जे कुठल्या तरी विचित्र आजारावर आधारित होते. वैचित्र्य आपल्याला गरजेचं वाटत होतं, कारण मग आपण त्यातनं ठळकपणे लक्षात राहू, आपलं काम लक्षात राहील. अशा काळामध्ये पु ल देशपांडेंसारख्या एका दिग्गज, मैलाचा दगड असं ज्यांचं वाङ्मय आपण मानतो, त्यांचं नाटक, त्यांची संहिता कशी काय वाचली गेली नाही. तर या नाटकाचा संपूर्ण उद्देशच खूप अभ्यासू वृत्तीनं काम करण्याचा आहे मंगेशचा. त्यांनी त्याच्यावर आमच्या पूर्ण टीमनं विश्वास टाकला. त्यामध्ये त्याचा प्रयत्न म्हणजे असंही होऊ शकलं असतं की चला चटाचटा पाठ करा, ही अमुक अमुक तारीख गाठूया, काय पुलंचा विशेष असा दिवस आहे किंवा अमुक एक हॉल अवेलेबल आहे, करून टाकू ना, पहिला प्रयोग करू मग बघू, बातम्या तर येऊ देत. ह्या कुठल्याच भावनेनं त्यानं काम केलं नव्हतं. आजही तो ज्या विचारांनी एकेका प्रेक्षकाला जमवतो आणि जोडून घेतो, ते एक म्हणजे आपण सगळेच प्रायोगिक नाटकाशी नातं सांगतो, पण मला प्रेक्षक म्हणून ते खूप मला गलबलून येतं की त्याला तो प्रत्येक प्रेक्षक हवा असतो. हे नाटक त्या माणसांनी बघावं. कोणाचं अमुक एका माणसाचं उत्तर आलं का हे तो वाट बघून विचारतो. आणि याचा प्रयत्नच या नाटकाचा असा आहे की चांगलं वाचन करणारे, चांगला अभिनय करणारे, चांगले रसिक असलेले जे लोक आहेत त्या प्रत्येकानं आणि अत्यंत सामान्य असणाऱ्या प्रत्येकानं हे नाटक पाहायला पाहिजे. आणि मी जेव्हा प्रयोग पाहिला तेव्हा या सगळ्या क्वालिटीज माझ्यात आहेत. आपण सामान्यही असतोच ना, आपणही काहीतरी चुकीचं वागलेलो असतोच. चुकीचं म्हणण्यापेक्षा आपण निरुपद्रवी वागण्याचा प्रयत्न करतो अनेकदा अध्यात्मामध्यात. बरोबर. पण इतकं म्हणजे आळूच्या पानावरच्या थेंबासारखं राहायचा काळ नाही आहे आत्ता आपण सगळ्यांनी सहभागी झाल्याशिवाय आपण कुठंच जाऊ शकणार नाही आहोत, हे सांगणारं आमचं नाटक आहे. त्यामुळे मला असं वाटलं की एका तयार प्रयोगाला
कशा पद्धतीनं कॉम्प्लिमेंट द्यावी किंवा शाबासकी द्यावी, कारण सगळंच तयार होतं. पात्र, त्यांचे कॉस्ट्युम्स, सेट, नाटक बसलेलं होतं, म्हणजे तालमींचा हॉलसुद्धा नको होता. आणि प्रयोगाच्या आधी आणि नंतरच्या चहाला कितीचे पैसे लागणार. त्यामुळे मला असं वाटलं की मला माझी कृतज्ञता व्यक्त करता येईल अशा पद्धतीनं या नाटकाचा भाग व्हायचं आहे. आणि मला फार आनंद आहे की या सगळ्यांनी मला तो भाग होऊ दिलं. क्या बात आहे. खरं तर तेव्हा तेंडुलकरांच्या त्या नाटकाला पुलंनी ती दाद दिली आणि आज या सगळ्यांना तुम्ही दाद देताय खरं तर, आणि ती खूप गरजेची दाद आहे. पण मंगेश, जसं ताईने आता सांगितलं की तुला प्रत्येक प्रेक्षक हवा असतो, तुझी ती तळमळ आहे का, तुला असं खूप आतून वाटतंय की ते नाटक प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे, असे प्रयोग झाले पाहिजेत. प्रयोग होणं हा हेतू नाही आहे खरं तर, संख्या हा हेतू नाही आहे, पण ते पोहोचणं खूप गरजेचं वाटतं. दोन मुद्दे आहेत. एक तर ते खूप आजचं नाटक आहे, जरी ते 50 वर्षापूर्वी लिहिलेलं असलं तरी 50 वर्षापूर्वी बुवाबाजी आणि भोंदूगिरी किती टक्के होती किंवा किती प्रमाण होतं त्याचं मला माहीत नाही, पण आज त्याचं पीक आलेलं आहे, ज्याच्यावर पुलंनी भाष्य केलेलं आहे. की संस्कृती रक्षकांनी म्हटलं की आम्हाला हे 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 चालणार नाही तेंडुलकरांच्या नाटकातलं, तर पुलंनी नवीन नाटक लिहिलं प्रतिक्रिया म्हणून मॅड सकारामने विचारलं हे चालेल का, म्हणून ते मला हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा माझा महत्त्वाचा असा वाटतं की विनोद. आज वनलाइनर्सचा जमाना आहे. आज आपण अनेक विनोदी कार्यक्रमांचा सुळसुळाट झालेला आहे आणि त्यात मग किती टिकून राहिले काळाच्या ओघात तेही आपण बघतोय, आणि जे दर्जेदार करतात तेच टिकून राहिलेत. तर पुलंचा विनोद किती दर्जेदार आणि किती काय म्हणू त्याला साहित्य मूल्य असलेला विनोद आहे तो. नुसता विनोद नाही, वरवरचा विनोद नाहीये. तो चिमटे काढतो, थोबाडीत मारतो, विचार करायला लावतो, अंतर्मुख करायला लावतो, असा विनोद आहे. तो तुम्हाला हसल्यानंतर अरे आपण हसलो, पण का हसलो आपण, आणि नंतर मग तुम्हाला तो रिअलाइज करून अंतर्मुख करायला भाग पाडतो, सोबत राहतो आणि सोबत राहतो. तर इतकं एखाद्या माणसाची प्रतिभा किती ग्रेट असू शकते. आणि विनोदाच्या पातळीवर विनोदाचं आता आपण काय भजं करून ठेवलंय, तर त्यासाठी मला असं वाटतं की तो विनोद काय असतो, खरोखर विनोद म्हणजे काय, जोक म्हणजे काय. तर आपल्या एकतर आपण नुसतं अभिजत करत राहतो आणि विचारायला गेलो की काही माहीत नसतं. मग त्या विनोदामध्ये पण खूप प्रकार, उपहास असतो, उपरोध असतो, अतिशयोक्ती असते, वक्रोक्ती असते. हे सगळे हा हे तेव्हा शाळेत शिकलो तेवढंच मार्कापुरं. हा तर हे माहीतच नव्हतं. हे सगळं त्यांनी त्यात वापरलंय आणि त्यात कुठेही पीजे नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं. प्युअर जोक आहे, कुठेही पुअर जोक नाहीये. ह्या दोन मुद्द्यांसाठी मला असं वाटतं की हे नाटक बघायला हवं प्रत्येक. म्हणजे मला असं वाटतं की ज्या माणसाला, एक तर मराठी माणूस नाटक वेडा आहे, तो कुठेही जातो नाटक बघायला आणि तो गर्दी करतो. तर मला असं वाटतं की पुलंसाठी त्यांनी हे नाटक पाहायला हवं की पुलं किती ग्रेट होते, आणि ते जर तसं लिहू शकतात तर ते असंही लिहू शकतात. ते भूमिका घेऊ शकतात, ते स्टँड घेऊ शकतात. अनिष्ठक गोष्टींविरुद्ध, चुकीच्या गोष्टीविरुद्ध हे त्यांनी या नाटकातून दाखवून दिलंय. आणि स्टँड काय लेवलचा घेतला जाऊ शकतो आणि किती छान घेतला जाऊ शकतो. उच्च दर्जाचा स्टँड, म्हणजे खतरनाक. म्हणजे तेंडुलकरांच्या समर्थनार्थ डायरेक्ट नाटकच लिहिलं, पत्र नाही लिहिलं किंवा लेख नाही लिहिला. हो ना, असं भाषणात काही बोलले नाही. हा, भाषण नाही केलं. ऋषिकेश जोशीचं वाक्य आहे प्रयोग संपल्यानंतर की पुलंनी ज्या तिरमिरीत नाटक लिहिलं असेल त्याच तिरमिरीत मंगेशने बसवलंय, असं त्याचं एक वाक्य आहे. की त्यांनी ते तिरमिरीतच लिहिलंय, कारण पेन उचलला आणि ठेवला असंच लिहिलेलं आहे, कारण त्याच्यात स्थळ काळ वेळ काहीच नाहीये. बरोबर, असं आहे. कदाचित ती प्रतिक्रिया असेल आणि जे अख्खं नाटक तयार झालं त्याच्यातून. पण किरण, जसं मगाशी अलकानी सांगितलं की तिला भाषा आणि या सगळ्या गोष्टींबद्दल खूप मेहनत करावी लागली, तुझा अनुभव काय होता त्यातले संवाद आणि या सगळ्या गोष्टींबाबत? सुरुवातीला जसं सरांनी सांगितलं की तो लॅपटॉप बंद कर आणि ये, काहीच माहीत नव्हतं की हे सखाराम बाइंडर या नाटकावर आधारित पुलंनी लिहिलेलं नाटक आहे, काय असणार आहे काहीच माहीत नव्हतं. आणि मी पण गेले अशीच की हां चला चला, आणि रीडिंग झालं पहिलं. आणि त्यानंतर मी सरांना असं पण म्हटलं होतं, मला आठवत आहे, सर मला ना चंपा करायची आहे, लक्ष्मी नको. ते म्हणाले तुला कळत नाही आहे त्या लक्ष्मीमध्ये किती दम आहे, ते तुला अजून कळत नाही आहे. आणि मला खरंच कळत नव्हतं. वाचन केल्यानंतर कळलं की म्हणणं काय,
पण प्रत्येक वाक्याचा काहीतरी अर्थ आहे आणि तो प्रेक्षकांपर्यंत तसाच्या तसा पोहोचवणं. जी थॉट प्रोसेस पुलंची होती, त्यांनी जो अर्थ मांडलाय तो अर्थ आपल्याला मांडता आला पाहिजे प्रेक्षकांसमोर. आपण आपल्या मनाने काहीही कसंही वाक्य म्हणून चालणार नाहीये. तर त्या प्रत्येक वाक्याचा अर्थ सरांनी समजावून सांगितलाय आणि तो प्रयोगागणिक अजूनही कळतोय. रिहर्सलमध्ये मला कळत नव्हतं की ह्या वाक्याचं म्हणणं असं असं आहे. तर सरांचं पण एक वाक्य आहे नाटकामध्ये की आपली संस्कृती म्हणजे असं असं असणं नव्हे तर असं असं दिसणं. मी तिथे विकले गेले होते की हे भारी आहे, आपल्याला हे करायचं आहे. आधी मी सुरुवातीला असं चंपाची वाक्य ऐकल्यानंतर सर ते तिचं मस्त आहे, अक्का वगैरे धक्का वगैरे ते मला फार आवडलंय, ते मस्त छान कॅरेक्टर वाटतंय. पण तोपर्यंत गांभीर्य कळलं नव्हतं की काय म्हणायचंय. पण आता जेव्हा प्रयोगागणिक कळतं आणि या नाटकाचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो लोकांवर, आणि लोकांना प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं की आपण कसे आहोत, आतून कसे आहोत, बाहेरून कसे आहोत. आणि हे नाटक बघितल्यानंतर त्याच्या आतला ते बघितल्यानंतर लोकांना कळणार आहे की आपल्याला खरंच आता फेस करायला पाहिजे गोष्टींना आणि नुसतं गोड गोड बोलून छान छान दिसून चालणार नाहीये. तर ते हे नाटक आहे. आणि भाषेचं तर मी मगाशी म्हणाले जिभेचे तुकडे पडलेत रिहर्सल करताना. हो खूप. वन लाईनर्स भारी येतात ना. तू लक्ष्मीच्या प्रेमात पडली होतीस का? नाही, खरं तर म्हणजे लक्ष्मीच्या प्रेमात सगळेच आहेत, लक्ष्मीच्या प्रेमात सगळेच आहेत. जसं ती म्हणाली की तिच्या जिभेचे तुकडे पडले होते, तसं मला चंपा करताना नाही वाटलं. मला ती अशी फार आपलीशी भाषा वाटली आणि मजा आली मला ती करताना. म्हणजे चंपा करताना मला असं वाटलं की समाजाच्या दृष्टीने असलेली एक स्त्री तिच्या एक्झॅक्ट अपोजिट चंपा आहे. म्हणजे अहो चहा करू का, ओ चहा ठेवा, ही चंपा आहे. मी तिला जसं बिनधास्तपणे वागायचंय ती बिनधास्तपणे वागते, तिला मनमोकळेपणाने वागायचंय ती मनमोकळेपणाने वागते. पण जरी ती मनमोकळेपणाने दिसणारी जरी असली तरी आतून ती भयंकर जखमी आहे. मग कोणालाच माहीत नाही तिच्याबरोबर बालपणात काय घडलं असेल, लग्न झाल्यानंतर काय घडलं असेल. गरजेचं नाही आहे. जी व्यक्ती बिनधास्त आहे, बोल्ड आहे, म्हणजे ती एक वाक्य आहे नाटकामध्ये, कारण तिला सतत चहा लागतो, हे गरम कोका कोला पिया क्या. मग ती त्या थॉटची पण आहे, ती बिनधास्तपणे बोलते, पण ती जखमी आहे फार. शारीरिक हा भाग सोडूनच देऊया, मानसिक आणि तिच्या सोबत घडणजडण झालेल्या गोष्टीने ती इतकी जखमी आहे की ती एवढी स्ट्रॉंग झाली आहे की ती सबंध नाटकामध्ये पण ती अशी इमोशनल म्हणजे दाखवतच नाही ती. मी स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. तू हे नाटक काय लेवलचं पेरलेस त्यांच्यामध्ये हे जाणवतं त्यांच्याकडून ऐकताना. त्यांना आता मला असं वाटतं की 50 प्रयोगामध्ये ते हळूहळू सापडत गेले. कारण सुरुवातीला त्यांना त्यातले हे खूप खरं आहे, जोक्स विनोद कळत नव्हते, कारण ते आजच्या विनोदाच्या लेवलचे नाही आहेत किंवा आजच्या विनोदासारखे नाही आहेत. तर हळूहळू जसं प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्यांना तू समजावून सांगितलंस की लेट देम, की तुम्ही समजून. नाही, प्रत्येक ओळीचा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगितला. फक्त जोक काय आहेत ते लपलेला ते सांगणं कठीण होतं. ते त्यांना रिस्पॉन्स आल्यावरच कळलं प्रेक्षकांचा. कारण असं नाही, म्हणजे मी जोक नाही समजावून सांगू शकत त्या वाक्यामध्ये. नाटकाची ती मजा पण आहे ना. सिनेमाचा शॉट दिल्यावर तो लॉक होऊन जातो. राईट. डिजिटली आता तर रील नाहीये, पण नाटकाची ती मजा आहे. कारण नाटकाचा प्रयोग उत्तरोत्तर रंगत का जातो, कारण आपल्यालाच त्यातले अनेक पदर समजत जातात. आणि मला तर असं वाटतं की 10 प्रयोगानंतर कलाकारांचं नाटक सेट होतं. पहिले 5-6 प्रयोग मंगेश म्हणाला तसं प्रतिसादच आलेला नसतो. राईट. त्यामुळे आपलं वाक्य हल्लीच्या शब्दात सांगायचं तर लँड होतंय की नाही वाक्य ह्याचा अंदाज नसतो आलेला. तो 7-8-10 प्रयोगानंतरच सेट होतो. आणि मगाशी जसं सांगितलं असं की प्रयोग करताना आमचे गॅप असतो, तेव्हा ते रिहर्सल करत असतो, हा एक भाग झाला. पण प्रत्येक प्रयोग हा आमचा पहिला प्रयोग असतो. आम्ही प्रत्येक वेळेला एक आपण ज्याला प्रयोगच म्हणतो तर तो पहिला प्रयोग करतो आहोत. असं की केलेले आहेत 25 प्रयोग आणि आता वाक्यावरून बोल, तसं नाही होत आमच्या कोणाकडूनच नाही. आणि त्या दिग्दर्शकाचा असतोच त्याच्यावरती कंपल्सरी तालीम करून आम्ही करताना पहिला प्रयोग करतो आहोत. त्यामुळे सगळ्या गोष्टी नव्याने आम्ही प्रेझेंट करतो आणि त्यातनं आम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी मिळत जातं. यूज टू झालं की आपण त्यातनं मागे पडतो.
नट म्हणून पण आणि एकंदरीत पण आमचा नाही. आम्हाला प्रत्येक प्रयोग हा पहिला प्रयोग, अजूनही आता 49वा प्रयोग आहे, पण तो पहिला प्रयोग म्हणूनच आम्ही करणार आहोत. नाही, ती दहशत आहे त्या भाषेची आणि त्या लेखकाची आणि त्या नाटकाची की ते कॅज्युअली असं घेऊच शकत नाही आपण, आणि घेऊ नये हे मी त्यांना पहिल्या दिवसापासून सांगतोय की ह्या नाटकाला तालीम खूप गरजेची असणार आहे प्रयोगाच्या आधी. इतर नाटकांना नसते किंवा नाही केली तालीम तरी चालते, पण हे नाटक तसं नाही आहे. याला तुम्हाला तालीम करणं भाग आहे आणि तालीम केल्यानंतरच प्रयोग तुम्ही करायचं आहे हे मी ही अट घातलेली आहे त्यांना. आधी आम्ही 1 दिवस आधी भेटायचो, तालीम करायचो. आता आम्ही प्रयोगाच्या दिवशी 3-4 तास आधी भेटतो आणि तालीम करतो, पण तालीम केल्याशिवाय कोणालाही प्रयोग करता येणार नाही ही मी घातलेली अट आहे. वा, खूप गरजेची पण आहे. तुला माहिती आहे विनोद, मला नेहमी असं वाटतं कुठल्याही नाटकाचा कवितांचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी 2ऱ्या बेलच्या नंतर 3ऱ्या बेलच्या आधी माझ्या मनात माझी काही प्रिय भूतं येतात. त्यातलं पहिलं असतं दुबेजींचं. म्हणजे आठवण येते मला की मी चांगला करणार प्रयोग असं, किंवा राजाभाऊ नातू म्हणून आमचे पुण्याचे अतिशय उत्तम प्रकाश योजनाकार होते आणि लीडर होते महाराष्ट्रीय कलोपासकचे, ते असतील गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, रसिका जोशी, अशी काही जवळच्या माणसांची आठवण येते. तसं मॅड सखारामच्या प्रत्येक प्रयोगाच्या आधी पुलंची तर येतेच, तेंडुलकरांची तर येतेच आठवण, पण पुलंचे जे मित्र होते ना, म्हणजे पुलं कोणाकोणाशी मित्र होते बघ. बाबा आमटे त्यांचे स्नेही होते, लता मंगेशकर त्यांच्या स्नेही होत्या, इकडे राजकीय क्षेत्रामध्ये शरद पवार म्हणू नका आणि कितीतरी जण, किंवा त्यांचे समविचारी नाही पण समकालीन लेखक आणि कलाकार, ह्या सगळ्यांचं आपण म्हणजे या सगळ्यांची आठवण येते रे. असं वाटतं की या नाटकाला गर्दी करणारे अदृश्य लोक खूप आहेत, त्या सगळ्यांचं लक्ष आहे या प्रयोगावर आणि आपण उत्तमच केलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा या नाटकातला विनोद आणि भाषा हे दोन्ही समजून घेऊन पोचवणं, म्हणजे या नाटकाला रिपीट ऑडियन्स का आनंदाने येतो, कारण ते नाटक एकदा बघून मन भरत नाही. असं वाटतं की जी मला मजा आली, जे काहीतरी मला शहाणं केलं या नाटकानी, ते जरा परत ब्रशअप करून घेऊया. कळतही नाही, पहिल्या ह्याच्यात कळतही नाही. प्रेक्षकही समृद्ध होत जातो, त्यालाही नव्याने प्रत्येक प्रयोगाला नव्याने हे नाटक कळत जातं, ते शब्द कळत जातात, ते विनोद कळत जातात आणि हीच गंमत आहे. आणि खरं तर जसं सांगितलं की अदृश्य अनेक प्रेक्षक उपस्थित असतात, त्याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे आणि ही जाणीव तुम्हाला सगळ्यांना आहे, त्यामुळे प्रत्येक प्रयोग दणक्यात होतोय. मला तुम्हाला हे विचारायचं होतं की जसं या क्लासिकला पु ल देशपांडेंनी स्टँड घेतला, ते उभे राहिले, असे पु ल देशपांडे आत्ता नाहीच आहेत, उरलेले नाही आहेत काय? म्हणजे अनेक गोष्टी घडतात, अनेक चांगल्या कलाकृती येतात, पण या सो कॉल्ड जे काही आहे, जे विरोधक आहे, त्यांच्यामुळे खूप कलाकृती मागे जातात. त्यांना पु ल देशपांडेंची गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? मी ना खूप आशावादी आहे विनोद, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या 1% तरी चांगली भावना आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. त्यात नाटक बघणं आहे, कोणाला तरी नाटकाला पाठवणं आहे. मी कालच पुण्यात होते आणि मला एक तरुण पॉडकास्टर भेटला होता आणि त्याने आयुष्यात एकही नाटक पाहिलेलं नाही आहे. मी त्याच्याकडनं वचन घेतलं की आपण 1 वर्षांनी भेटू, तोपर्यंत तू 5 नाटकं तरी बघ, कारण तुला मला थिएटरबद्दल प्रश्न विचारायचा आहे पण तू नाटकच पाहिलं नाही आहेस. म्हणजे तुझा प्रश्न किती वरवरचा आहे हे तुला जाणवतंय का? आणि त्या मुलाचाही मोठेपणा आहे की त्यांनी ते मान्य केलं. तो टीनेजर होता, पण कुठेतरी असं वाटतं की पुलंनी त्यांच्या मैत्रिणी, म्हणजे मगाशी खूप नावं राहिली, त्यांनी रवींद्रनाथ टागोरांची नातं सांगितलं आहे, त्यांनी बोरकरांची नातं सांगितलं, G.A. कुलकर्णी आहेत. तर हे कितीतरी दिग्गज आहेत ज्यांनी आपल्यामध्ये काही ना काही त्यांचा विचार झिरपळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जितकं कळतं तितका तो विचार पुढे नेण्याची गरज आहे. त्यात
आपण किती छोटे आहोत किंवा आपण त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही, या न्यूनगंडाने कशाला काम करायचं. आपली ताकद ही आहे की आपली मनं चांगली आहेत आणि आपल्याला चांगलं काम करायचं आहे, ते आपण आपल्या क्षमतेनुसार करूया. त्यामुळे आज मराठी नाटकाला जो उदंड प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांकडून, म्हणजे आपण सगळेजण बघतोय की थिएटर म्हणजे सिनेमाच्या थिएटरमध्ये माणसं कमी जात आहेत पण नाटकाला आवर्जून येत आहेत. त्यामुळे आम्ही प्रचंड आशावादी आहोत. हा तर फक्त 50वा प्रयोग आहे. अजून वर्षभराने आपण भेटू तेव्हा आमचा आकडा कुठे गेला असेल. नक्की भेटू, खरंच भेटूयात आणि तो आकडा खूप मोठा असेल याची मलाही खात्री आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आलात, वेळ दिलात यासाठी. थँक्यू. मनापासून आभार विनोद. तू आम्हाला सगळ्यांना आमच्या प्रायोगिक नाटकाबद्दल, मॅड सखारामबद्दल बोलायला, इथे गप्पा मारायला बोलवलंस, यासाठी आम्ही तुझे आणि ABP माझाचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.